अकोले शहरातील रवींद्र लकारे यांचा 23 जुलैला कोल्हार-घोटी महामार्गावर जामगावजवळ रात्रीच्या वेळी अपघात झाला. या अपघातामध्ये रवींद्र लकारे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. रवींद्र लकारे हे भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे सदस्य होते. भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान, संघटक विनायक तारू, सभासद हनुमंत कारंडे, मतीनभाई शेख, अशोक जोशी, अय्याज बागबान, विजय ओहळ, गणेश कोटकर, हितेश कुंभार या सर्वांनी मिळून संघटनेच्या वतीने लकारे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली. यापुढे कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी येणारा सर्व खर्च ही संघटना उचलणार आहे. संघटनेचे संघटक विनायक तारू यांनी लकारे कुटुंबाचे सांत्वन केले. आमची संघटना एक भाऊ म्हणून कायम तुमच्या पाठीमागे उभी राहील असे आश्वासन संघटनेच्या वतीने लकारे कुटुंबाला देण्यात आले. भारतीय खरेदी विक्री संघटना, वाहन खरेदी विक्री संघटना असं आमच्या संघटनेचं नाव आहे. तर या संघटनेमध्ये येणाऱ्या सर्व खरेदी विक्री करणारे एजंट्स असो अथवा डीलर्स असो यांच्या भविष्यातल्या घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून जसं कुटुंबाची वाताहत होऊ नये म्हणून आर्थिक बाजूने जे काही सक्षम करता येतं त्यासाठी आम्ही मदत करतो आहे. त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांची, त्यांच्या कुटुंबाच्या शैक्षणिक गरजांची याची जबाबदारी म्हणून आम्ही एक समाजकार्य म्हणून आम्ही इथे एकत्रित येतो आहे. संघटनेच्या माध्यमातून आम्ही सगळे मिळून फक्त उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, आर्थिक व्यवहार पार पाडण्यासाठी नसून तर एक कुटुंब म्हणून ही संघटना कायमस्वरूपी राहणाऱ्या डीलर्स आणि एजंटच्या सोबत राहणार आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही संघटना स्थापन केली आहे. आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून आज या रवी लकरे यांच्या कुटुंबाला एक आर्थिक सहाय्य करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आम्ही इथं आलो आहोत. ऑल इंडिया लेवलला चालू झालेले असून खरेदी विक्री करणाऱ्या प्रत्येक एजंटला ह्या संघटनेचा फायदा व्हावा या हिशोबाने आज आम्ही लकरे मिस्टर लकरे रवी लकरे यांच्या घरी थोडीशी आर्थिक मदत देण्यासाठी आलो होतो. इन्स्टंटली त्यांचा ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं. त्या संदर्भात आम्ही त्या अख्ख्या महाराष्ट्रातनं जेवढी काही संघटनेची मदत करता येईल तेवढी करण्यासाठी आलेलो होतो. आणि संघटनेची उद्दिष्ट अशी आहेत की वाहन खरेदी विक्री संघटनेची उद्दिष्ट अशी आहेत की जे कोण एजंट असतील तर त्यांच्या शैक्षणिक किंवा असं काही इन्सिडेंट घडला तर त्यांच्या अपघाती निधनात किंवा अपघात झाल्यानंतर त्यांना आर्थिक मदत मिळावी हे संघटनेचं उद्दिष्ट. आणि संघटना व्यवसाय वाढवण्याच्या हिशोबाने असली तरीही आम्ही जी काय अशी इन्सिडेंट घडतात त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण संघटना त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना ही आर्थिक मदत आम्ही दिलेली आहे. न्यूज रिपोर्टर गणेश आवारी, S9 मीडिया, अकोले.